मित्रांनो, माझं वय 26 वर्ष आहे, पण मी दिसायला एकदम हट्टाखट्टा आणि जिमच्या नादामुळे जरा जास्तच दणकट वाटतो. मी पुण्यात एका आयटी कंपनीत कामाला आहे. आमचं मूळ घर पुण्याच्या एका उपनगरात शांत असलेल्या भागात आहे. तसं आमचं घर जुनं आहे, पण ते एका प्रशस्त बंगल्यासारखंच दिसते. त्या घरात मी माझ्या आईवडिलांसोबत राहतो. आमचा एक पाळीव कुत्रा सुद्धा आहे. ही गोष्ट माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची आहे, जिचं नाव प्रणिता आहे. प्रणिता तशी माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठी आणि दिसायला एखाद्या अभिनेत्रीसारखी आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तिच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली होती आणि ती तिच्या सासरी सुखात नांदत होती. पूर्वी प्रणिताताई आणि माझ्यात फक्त बहीण भावाचं साधं असं नातं होतं. पण म्हणतात ना, नियती कधी काय करेल हे कुणालाही सांगता येत नाही. तसंच आमचंही झालं. ही घटना एका पावसाळ्यातली आहे. आभाळ ढगांनी भरून आलं होतं आणि त्या दिवशी तिला तिच्या नणंदेच्या लग्नाला जायचं होतं, पण दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे ती जाऊ शकली नाही. त्या पावसाळ्यात ती 2 आठवड्यांसाठी माहेरी राहायला आली होती. ती आल्यावर घर कसं भरलेलं वाटू लागलं होतं. पण यावेळी प्रणितामध्ये काहीतरी बदल झाला होता. लग्नानंतर तीच शरीर जास्तच भरलेलं आणि मादक दिसायला लागलं होतं. तिची चालतीचं बोलणं आणि तिची नजर सगळं काही मोहक दिसत होतं. मला आता ती वेगळीच वाटू लागली होती. मला तिचं एक वेगळंच आकर्षण वाटू लागलं होतं. माझ्याच मोठ्या बहिणीला पाहून आता मनात खूप वेगवेगळे विचार येऊ लागले होते. पहिल्या 2 दिवसात तर मला तेवढं काही जाणवलं नाही, पण तिसऱ्या दिवसापासून माझी नजर तिच्या वेगवेगळ्या भागावर जाऊन मला कसे तरीच वाटू लागले होते. त्या दिवशी पावसाचा जोर वाढला होता आणि मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होतो. ती दुपारची वेळ होती, पण पावसामुळे वेळ काही कळत नव्हती. आई बाबा आदल्या दिवशीच नातेवाईकांकडे गेले होते. घरात मी आणि प्रणिता आम्ही दोघेच होतो. प्रणितालाही लग्नाला जायचं असल्याने ती तयारीत होती, पण पावसामुळे तिने प्लॅन रद्द केला होता. त्याचवेळी अचानक लाईट गेली आणि मीही लॅपटॉप बाजूला ठेवून बाल्कनीत आलो. तिथे प्रणिता आधीच उभी होती. ती पाऊस थांबण्याची वाट बघत होती. लग्नाला जाण्यासाठी तिने मस्त मेकअप केला होता आणि ती अप्रतिम सुंदर दिसत होती. तिचे लांबसडक केस तिच्या पाठीवर रुळत होते. तिने फिक्कट गुलाबी रंगाची साडी नेसली होती, जी पावसामुळे आणि हवेतील गारव्यामुळे तिच्या अंगाला जास्तच चिकटली होती. मी भान हरपून तिच्याकडे नुसता पाहतच राहिलो. कोसळणाऱ्या पावसाच्या उडणाऱ्या बिंदूंनी तिच्या मानेवर एक वेगळीच नक्षी काढली होती. मी आल्याची तिला जाणीव झाली आणि तिने अचानक मागे वळून पाहिलं. आमची नजरानजर झाली. एरवी मी नजर फिरवली असती, पण त्या दिवशी तिला पाहून माझ्या डोळ्यात वेगळेच भाव होते. विशेष म्हणजे प्रणितानेही नजर फिरवली नाही. उलट तिच्या ओठांवर एक रहस्यमय हास्य उमललं. मग ती जवळ येत म्हणाली, "काय रे, असं काय पाहतोयस एवढं टक लावून माझ्याकडे? मी काय भूत दिसते का?" तिचा आवाज नेहमीपेक्षा जरा वेगळा आणि त्यात एक उत्तेजकता दिसत होती. तिच्या अशा प्रश्नाने मी जरासा गडबडलो, पण काहीच क्षणांत मी स्वतःला सावरून तिला म्हणालो, "नाही गवलट, आज तू खूप वेगळी दिसतेस. लग्नानंतर तर तुझं रूप जास्तच खुललं." माझ्या तोंडून अचानक हे शब्द कसे बाहेर पडले हे मलाच कळलं नाही. मला वाटलं मी तिला असं बोलल्यावर तिला राग येईल, पण ती नुसती हसली आणि तिने चेहऱ्यावर आलेली केसांची एक बट बोटांनी हळूवार बाजूला केली. मग माझ्याकडे पाहत ती म्हणाली, "अच्छा, मग हे वेगळं रूप तुला आवडलं का?" तिचा हा प्रश्न आता मलाच गोंधळात टाकणारा होता. तो प्रश्न साधा नव्हता, तर त्यात अनेक अर्थ दडलेले होते. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी तिला काहीच उत्तर दिले नाही. मी नुसता तिच्याकडे पाहतच राहिलो. आम्ही आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर हलकंसं हसू उमललं. मग त्या दिवसापासून आमच्यातलं बहीण भावाचं अंतर कमी व्हायला लागलं आणि एका नवीन नात्याची सुरुवात झाली. त्यानंतरच्या दिवसात मी स्वतःला तिच्या भोवतीच फिरताना पाहू लागलो. मला तिचं जबरदस्त आकर्षण वाटायला लागलं होतं. मी तिला पाहण्याची एकही संधी सोडत नव्हतो. ती किचनमध्ये काम करत असताना तिला घाम आलेला असायचा, तेव्हा तिचं ते रूप पाहण्यासाठी मी तिथेच पाणी पिण्याच्या बहाण्याने आजूबाजूला रेंगाळत असायचो. कधी ती हॉलमध्ये टीव्ही बघत सोफ्यावर पाय दुमडून बसलेली असायची, तेव्हा तिची साडी थोडी वर सरकलेली असायची, तेव्हा तर तिचा तो गोरा रंग पाहायची मी संधीच सोडत नसे. मी माझ्या नजरेवर कितीही कंट्रोल केला तरी माझं मन मात्र मला तिकडेच नेत असायचं. महत्वाचं म्हणजे आता माझ्या बहिणीलाही माझं वागणं कळत होतं. तिला कळत होतं की तिचा तरुण भाऊ आता तिच्याकडे फक्त भावाच्या नजरेने नाही, तर एका वेगळ्याच नजरेने पाहत आहे. पण तरीही ती मला थांबवत नव्हती किंवा मला दूर लोटत नव्हती. उलट कधीकधी ती मुद्दाम माझ्यासमोर अशी वाकायची किंवा तिलाही आता ते हवं आहे. मग कधी ती माझ्या जवळून जाताना तिचा मला स्पर्श होईल अशी जायची. 2 दिवसांनी परत एका रात्री धोधो पाऊस पडत होता. तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. आई बाबा त्याच दिवशी परत आल्याने थकून लवकर झोपले होते.
मी हॉलमध्ये बसून फोन बघत होतो. प्रणिता तिथे आली त्यावेळी तिने एक स्लीवलेस नाईटी घातली होती. ती मला म्हणाली, अरे मला झोपच येत नाही आज. विजांचा एवढा आवाज येतोय की मला भीतीच वाटते. असे म्हणत ती माझ्या अगदी शेजारी येऊन बसली. ती इतक्या जवळ बसली की तिच्या शरीराची उष्णता मला जाणवायला लागली. मी म्हणालो, ग तू काय आता लहान आहेस का की तुला विजांची भीती वाटते? मी असे बोलल्यावर तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवले व मला म्हणाली, अरे स्त्री कितीही मोठी झाली तरी तिला आधाराची गरज असतेच. तिचे हे शब्द आणि तिचा तो स्पर्श यांनी माझ्या त्या संयमाचा बांध फुटायला सुरुवात झाली होती. मग मीही पुढाकार घेत हळूच माझा हात तिच्या गोऱ्या कमरेवर ठेवला. तिने काहीच विरोध केला नाही, उलट ती अधिकच जवळ सरकली. तिची ती जवळीक आता माझ्यात एक आग लावत होती. आमच्या नजरा जरी टीव्हीकडे असल्या तरी आमची बोटं मात्र एकमेकांत गुंतत चालली होती. पण ती रात्र फक्त तो स्पर्श आणि त्या भावनांच्या देवाणघेवाणीची रात्र ठरली होती. ती सीमारेषा अजून आम्ही ओलांडली नव्हती. खरी घटना तर त्या दिवसानंतर घडली, कारण 2 दिवसानंतर आई आणि बाबांना अचानक तातडीने गावी जावं लागलं होतं. माझ्या आजोबांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांनी मला आणि प्रणिताला घरीच थांबायला सांगितलं होतं. आता आम्ही दोघेच होतो आणि बाहेर कोसळणारा पाऊस. जणू निसर्गही आम्हाला एकत्र आणू पाहत होता. रात्रीचं जेवण वगैरे आटोपल्यावर प्रणिताने मला तिच्या खोलीत बोलावलं. ती म्हणाली, अरे उभं राहून राहून माझ्या पायात खूप कुळे आलेत. जरा तेल लावतोस का? तिने असं विचारलं आणि माझ्या घशाला एकदम कोरड पडली. मनात वेगवेगळ्या भावनांनी घर केलं. मी लगेच होकार दिला. मी तेल घेऊन तिच्या खोलीत गेलो तेव्हा ती बेडवर पालथी झोपली होती. काय मस्त दिसत होती तीर्थरूप. मी ते गरम केलेलं तेल तिच्या पायांना लावायला सुरुवात केली. माझ्या हातांचा तो स्पर्श होताच तिच्या शरीरात एक कंप सुटला. माझ्याही भावना तो गोरा रंग पाहून खूप उफाळून येत होत्या. मी हळूहळू वरच्या दिशेने तिच्या पायांचा मसाज करू लागलो. एवढ्या पावसातही आमच्या खोलीतलं वातावरण इतकं गरम झालं होतं की आता शब्दांची गरजच उरली नव्हती. आमच्या स्पर्शातून आम्हाला एकमेकांच्या भावना कळत होत्या. मी जेव्हा तिच्या पाठीवर तेल लावायला सुरुवात केली तसा तिने पटकन माझा हात पकडला आणि स्वतःकडे ओढलं. तेव्हा एक जोराचा श्वास घेत तिने फक्त माझं नाव उच्चारलं. त्या आवाजात सगळं काही होतं. मी म्हणालो, ताई हे चुकीचं आहे. मी माझा अखेरचा प्रयत्न केला पण तिने माझ्या ओठांवर बोट ठेवलं. ती म्हणाली, अरे काहीच चुकीचं नसतं. जेव्हा 2 जीवांना आपल्या भावनांची पूर्तता करायची असते तेव्हा त्यांना फक्त एकमेकांची नितांत गरज असते. तेव्हा जग काय म्हणेल याचा विचार करायचा नसतो. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. मला त्यावेळी तिच्या डोळ्यात फक्त सुंदर अनुभवाची एक ओढ दिसत होती. मग मीही तिच्या इच्छांचा आदर केला आणि त्या रात्री त्या बंद खोलीत बाहेरच्या वादळापेक्षा मोठं वादळ आलं. आमच्या आयुष्यात असणारी नात्यांची सगळी बंधन तुटली. त्यावेळी आमच्यात इतका जबरदस्त आणि सुंदर अनुभव घडला की ताई त्या अनुभवाने एकदम समाधानी आणि तृप्त झाली. आम्ही दोघे त्यावेळी एक झालो आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग सोडले. ते प्रेम होतं की फक्त आकर्षण हे मला आजही सांगता येत नाही. पण ती रात्र माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय रात्र ठरली. त्यानंतरचे 4 दिवस आम्ही भरभरून अनुभव घेतला. मी ताईच्या जीवनात 4ही दिवस भरभरून रंग भरले होते. पण म्हणतात ना किंवा सुखाचे दिवस लवकर संपतात, तसेच झाले. आईबाबा गावावरून परत आले आणि त्यानंतर प्रणितालाही सासरी जावं लागलं. जाताना तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण तिच्या त्या नजरेत पुन्हा भेटण्याची आतुरताही होती. पण नंतर तसे क्षण आम्हाला भेटले नाही. आता त्या घटनेला 2 वर्ष उलटून गेली आहेत. प्रणिता आता सासरीच असते. विशेष म्हणजे त्या घटनेनंतर वर्षभरातच तिला एक मुलगी झाली. तिचं नाव आम्ही छकुली असं ठेवलं. छकुली आता 1 वर्षांची आहे. ती गोंडस लाघवी आणि हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती. हे गुपित फक्त मला आणि प्रणितालाच माहीत होतं. प्रणिता आता पुन्हा एकदा पुण्यात आली आहे. ती छकुलीला घेऊन आल्यावर मला वाटलं जुने दिवस परत येतील. पुन्हा तीच आतुरता आणि तीच मस्ती असेल. पण यावेळी काहीतरी भयंकर घडणार होतं, ज्याची आम्हाला कल्पनाही नव्हती. माझी बहीण जेव्हा घरी आली तेव्हा ती खूप तणावात दिसत होती. ती आधीसारखी मोकळी नव्हती. तिचे डोळे सारखे इकडे तिकडे काहीतरी शोधत असायचे. पहिल्याच रात्री मी तिला टेरेसवर नेलं आणि विचारलं, काय झालं ताई, तू इतकी घाबरलेली का दिसतेस? छकुली तर ठीक आहे ना? प्रणिताने रडवेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अरे आपलं गुपित आता आपलं राहिलेलं नाही. मी तिच्या बोलण्याने एकदम हादरलो. मी घाबरत विचारलं, म्हणजे कुणाला कळलं की काय? तिने थरथरत्या हाताने आपला मोबाईल काढला आणि मला एक व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहून माझ्याही पायाखालची जमीन सरकली. त्या व्हिडिओमध्ये 2 वर्षापूर्वी घडलेला तोच प्रसंग होता जो आम्ही अनुभवला होता. बेडरूमच्या खिडकीतून कुणीतरी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं दिसत होतं.
ज्याने केलं त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण आम्ही काय करतोय हे लपून राहिलं नव्हतं. त्यात स्पष्ट दिसत होतं की मी ताईच्या जीवनात किती जोरदार हालचाल करत होतो ते. हे कुणी केलं? मी जवळजवळ ओरडलोच. मला माहित नाही, पण गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेलिंगचे मेसेजेस येत आहेत. तो माणूस म्हणतोय की जर मी त्याचं ऐकलं नाही तर तो हा व्हिडिओ माझ्या नवऱ्याला आणि आईबाबांना पाठवेल. आणि फक्त एवढेच नाही तर. ती बोलता बोलता थांबली आणि हुंदका देऊन रडू लागली. मी ओरडतच म्हणालो, काय अजून? सांग काय तो अजून काय म्हणतोय ते? ती रडतच म्हणाली, त्याला हे पण माहीत आहे की छकुली खरेच कुणाची मुलगी आहे. जर हे सत्य बाहेर आलं तर माझं घर तर तुटलंच म्हणून समज, आणि छकुलीचं पण आयुष्य उद्ध्वस्त होईल. ते सर्व ऐकून माझं डोकं अगदी सुन्न झालं होतं. माझ्या हातापायात त्राणच उरला नव्हता असं वाटत होतं. काय करावं सुचत नव्हतं. कुणीतरी आमच्यावर पाळत ठेवून होतं. पण प्रश्न हा होता, किंवा इतके दिवस तो शांत का बसला होता, आणि त्याने हे आत्ताच का केलं होतं? कळायला मार्ग नव्हता. मी स्वतःला सावरलं आणि बहिणीला धीर दिला. मी म्हणालो, तू काळजी करू नकोस ताई, मी त्याला नक्कीच शोधून काढीन. दुसऱ्या दिवशी मी आणि प्रणिता छकुलीला घेऊन एका बागेत गेलो होतो. छकुली तिथे खेळत होती आणि आम्ही बाकावर बसून त्या ब्लॅकमेलरचं पुढे काय करायचं त्याबद्दल बोलत होतो. बोलता बोलता अचानक माझं लक्ष बागेच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या माणसाकडे गेलं. त्याचा पोशाख जरासा विचित्र वाटत होता. त्याने काळा रेनकोट घातला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. पाऊस सुरू नसतानाही त्याने रेनकोट का घातला हे मला जरा विचित्र वाटत होतं. मी पाहिलं तर त्याची एक नजर सारखी आमच्यावरच होती. मी पटकन उठून त्या माणसाच्या दिशेने धावलो. त्याला ते लक्षात आलं आणि तो तिथून पळ काढू लागला. मी त्याचा पाठलाग केला, पण तो तिथल्या गल्लीबोळातून वेगाने पळत सुटला. मी सुद्धा जीवाच्या आकांताने त्याचा पाठलाग करत होतो. शेवटी तो एका जुन्या आणि पडक्या बिल्डिंगमध्ये शिरला. मी त्याच्या मागेच गेलो. आत काळोख होता आणि फक्त कबुतरांच्या पंखांचा फडफडाट ऐकू येत होता. कोण आहेस? समोर ये, मी जोरात ओरडलो. तेवढ्यात मला मागून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. मामा! तो आवाज छकुलीचा होता. मी चमकून मागे वळलो. प्रणिता तर बागेत एकटीच होती. मग छकुली इथे कशी आली की हा फक्त भास होता? मी गोंधळून धावतच परत बागेत आलो. मी पाहिलं तर प्रणिता जमिनीवर बसून रडत होती. तिच्या आजूबाजूला लोक जमा झाले होते. काय झालं? मी धापा टाकतच तिला विचारलं. अरे छकुली! प्रणिताने एका दिशेने बोट दाखवलं, पण छकुली तिथे नव्हती. मी पाहिलं तर ती जिथे खेळत होती तिथे फक्त एक कागदाचा तुकडा पडला होता. मी लगेच तो उचलला. तेव्हा त्यावर लाल शाईने लिहिलं होतं, पापाची शिक्षा फक्त पाप्यांना नाही तर त्याच्या फळालाही भोगावी लागते. खेळ आत्ता सुरू झाला आहे. ते वाचून तर माझ्या डोळ्यासमोर अंधारीच आली. तो रेनकोटवाला माणूस, हा मेसेज, आणि आता छकुलीच गायब होणं. आता हे सगळंच मला एका मोठ्या षडयंत्राचा भाग वाटत होतं. पण तो माणूस कोण होता? त्याला आमचं गुपित कसं समजलं होतं? आणि तो छकुलीला कुठे घेऊन गेला? हे बागेतल्या त्या बाकावर बसून हतबल होत मी आणि माझी बहीण प्रणिता सुन्न होऊन विचार करत बसलो होतो. माझ्या हातातला तो कागदाचा तुकडा वाऱ्याने फडफडत होता. पापाची शिक्षा फक्त पाप्यांना नाही तर त्यांच्या फळालाही भोगावी लागते. हेच शब्द माझ्या काळजात आरपार घुसले होते. प्रणिताच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण ती जोरात रडूही शकत नव्हती. कारण जर तिने आरडाओरडा केला तर लोक जमा होऊन पोलीस येण्याची भीती होती. मग सगळंच सत्य बाहेर येण्याचा धोका होता, जे आम्ही आत्तापर्यंत जगापासून लपवून ठेवलं होतं. माझी छकुली कुठे असेल रे? त्या राक्षसाने तिला नेलं, प्रणिता हुंदके देत म्हणाली. मी तिला खांद्याला धरून सावरलं. शांत हो प्रणिता, आपण पोलिसांकडे जाऊ शकत नाही हे तुलाही माहिती आहे. तिने होकारार्थी मान हलवली. तिचा जीव तुटत होता, पण बदनामीची भीती त्याहून भयंकर होती. जर जगाला कळलं की छकुली ही बहीण भावाची मुलगी आहे तर समाज आम्हाला जगू देणार नाही. मग आम्ही तिथून निघालो आणि गाडीत बसलो. माझं डोकं आता सैरभर होऊन वेगाने चालत होतं. तो रेनकोट घातलेला माणूस ज्या जुन्या पडक्या इमारतीत शिरला होता तिथेच नक्कीच काहीतरी धागादोरा असेल, असा विचार करून मी गाडी थेट त्या दिशेने वळवली. आता पाऊस सुरू झाला होता. पुण्याच्या त्या जुन्या भागातले रस्ते जलमय होत होते. ती पडकी इमारत म्हणजे एक भूत बंगलाच वाटत होती. मोडकळीस आलेल्या भिंती आणि आजूबाजूला झाडाझुडपांचा विळखा. मला भीती वाटते, प्रणिता माझा हात घट्ट पकडत म्हणाली. घाबरू नकोस, मी आहे ना. मी गाडीतून टॉर्च काढली आणि इमारतीत शिरलो. आत कुबट वास येत होता. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य होतं. बॅटरीचा प्रकाश जसा भिंतींवर पडला तसं माझं रक्त गोठलं.
त्या भिंतींवर कोळशाने चित्रविचित्र आकृत्या काढलेल्या दिसत होत्या. आम्ही सावध होत हळूहळू पावलं टाकत पुढे जात होतो. जेव्हा आतल्या खोलीत पोचलो तेव्हा तिथे मगाशी असलेला तो माणूस आता गायब झाला होता. ती खोली पाहून प्रणिताच्या तोंडून एक जोराची किंकाळीच फुटली. मी पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. खोलीच्या एका भिंतीवर प्रणिताचे शेकडो फोटो लावले होते. काही फोटो तिच्या लग्नाआधीचे होते तर काही तिच्या लग्नानंतरचे. काही फोटो तर असे होते जे ती बाल्कनीत उभी असताना किंवा घरात काम करतानाचे होते. म्हणजेच तो माणूस गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या बहिणीवर पाळत ठेवून होता. तो फक्त एक ब्लॅकमेलरच नव्हता, तर तो एक मानसिक स्टॉकर वाटत होता. तिथेच एका कोपऱ्यात एक जुनाट असं टेबल होतं ज्यावर एक लॅपटॉप सुरू होता. मी लॅपटॉपच्या जवळ गेलो तेव्हा मला एक व्हिडिओ चालू दिसला. मी प्रणिताला खुणेने जवळ बोलावलं. आम्ही तो व्हिडिओ नीट पाहिला तर काही क्षणासाठी आमचा श्वासच थांबला. व्हिडिओमध्ये छकुली एका अंधाऱ्या खोलीत जमिनीवर झोपलेली दिसत होती. ती बेशुद्ध असावी असे दिसत होती. तिच्या बाजूला एक बाहुली पडली होती. छकुली प्रणिताच्या तोंडून उद्गार निघून ती स्क्रीनला स्पर्श करत रडू लागली. तेवढ्यात लॅपटॉपवर एक कॉल वाजू लागला. स्क्रीनवर नाव आलं, युअर सीन म्हणजे तुझं पाप. मी प्रणिताकडे पाहिलं आणि थरथर त्या हाताने कॉलवर क्लिक केलं. मी स्पीकर ऑन केला तेव्हा पलीकडून एक घोगरा पण बदललेला आवाज आला. कसं वाटतंय तुम्हा बहीण भावाला? आपल्या रक्ताला असं लांब पाहून त्रास होतोय ना? तो आवाज एखाद्या थंड सूर्यासारखा आमचं काळीच चिरणारा होता. कोण आहेस तू आणि तुला काय हवंय? छकुलीला हात जरी लावलास ना तर जीव घेईन तुझा, मी रागाने ओरडलो. तो माणूस फिदी हसला. जीव घ्यायला ताकद नाही, जिगर लागते. आणि तू तर बहिणीच्या पदराखाली लपलेला एक उंदीर आहेस. ते शब्द ऐकून मी ओशाळलो. त्याला आमची नस माहीत होती. आता ऐक, मला तुझे पैसे नको आहेत. तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांकडून मला एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे प्रायश्चित्त. कसलं प्रायश्चित? काय करायचे ते सरळ बोल. मी जेव्हा छकुलीबद्दल त्याला विचारलं तर तो म्हणाला, छकुली सध्या सुरक्षित आहे, पण ती जर तुम्हाला जिवंत हवी असेल तर तुम्हाला एक खेळ खेळावा लागेल. तुमच्या पापाची कबुली देणारा खेळ. काय? प्रणिता जवळजवळ ओरडलीच. प्रणिता मॅडम, तुमचा आवाज ऐकून बरं वाटलं. तर आता ऐका. आज रात्री 12 वाजता पुण्याबाहेरच्या लोणावळा टायगर पॉइंटच्या खाली जो जुना शिवमंदिर परिसर आहे तिथे तुम्हाला यायचं आहे. पण अट एकच आहे, तुमच्यासोबत कोणालाही आणायचं नाही आणि पोलिसांनाही खबर द्यायची नाही. जर मला थोडीसुद्धा शंका आली तर छकुलीचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. आणि असे म्हणून त्याने कॉल कट केला. घड्याळात रात्रीचे 9 वाजले होते. आमच्याकडे स्पॉटवर पोहोचला फक्त 3 तास होते. लोणावळा इथून 1.5-2 तासांच्या अंतरावर होतं. आता आपण काय करायचं? तो आपल्याला तिथे का बोलवतोय? नक्कीच तो आपल्याला मारायचा प्लॅन करतोय. प्रणिता घाबरून म्हणाली. मग आपल्याकडे त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का ताई? छकुली त्याच्या ताब्यात आहे आणि मला खात्री आहे की तो माणूस आपल्या ओळखीचाच कोणीतरी आहे. नाही तर त्याला आपल्या इतक्या खाजगी गोष्टी कशा माहीत असणार? तिलाही माझं म्हणणं पटलं आणि आम्ही लगेच लोणावळ्याच्या दिशेने निघालो. पावसाचा जोर आता प्रचंड वाढला होता. गाडीचे वायपर सुद्धा गुचकामी ठरत होते. गाडी चालवत असताना माझं लक्ष सतत आरशात जात होतं. कुणी आमचा पाठलाग तर करत नाही ना अशी शंका येत होती. मग प्रणिताने अचानक मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, अरे, तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा लग्नानंतर मी पहिल्यांदाच सासरी गेले तेव्हा माझ्या नवऱ्याचा चुलत भाऊ पंकज हा माझ्याकडे एका विचित्र नजरेने पाहत होता. एकदा तर त्याने मला बाथरूममध्ये जाताना अडवलं होतं. मला वाटतं हा तोच तर नसेल. तो एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. जर तोच असेल तर छकुली खूप मोठ्या संकटात आहे असे म्हणून ती परत हुंदके देऊ लागली. मी तिला शांत केलं. मग आम्ही त्याने सांगितलेल्या लोणावळ्याच्या त्या सुनसान भागात पोहोचलो तेव्हा रात्रीचे 12 वाजायला फक्त 5 मिनिटं कमी होती. सर्वत्र गडद अंधार आणि धुकं पसरलं होतं. टायगर पॉइंटच्या खाली दरीतल्या त्या पायवाटेने आम्हाला त्या शिवमंदिराकडे जायचं होतं. वारा इतका जोरात होता की झाडांचा प्रचंड आवाज येत होता, जो खूप भीतीदायक वाटत होता. आम्ही गाडी थांबवली आणि खाली उतरलो. मी माझ्या हातात गाडीतला एक लोखंडी रॉड घेतला, जो मी संरक्षणासाठी नेहमी गाडीत ठेवत असे. प्रणिताने माझा हात घट्ट पकडला होता. आम्ही हळूहळू पायऱ्या उतरत खाली असलेल्या त्या मंदिराच्या आवारात पोचलो. तिथे पूर्ण शांतता होती. फक्त पावसाचा आणि रातकिड्यांचा आवाज तेवढा येत होता. आम्ही आलोय. कुठे आहेस तू? मी जोरात ओरडलो. माझा आवाज त्या शांत असलेल्या दरीत घुमला. अचानक मंदिराच्या मागून एक फ्लॅशलाईटचा प्रकाश आमच्या डोळ्यांवर पडला. आम्ही डोळे चोळले. प्रकाशाझोतात एक आकृती आमच्यासमोर उभी होती. तोच काळा रेनकोट आणि मास्क घातलेला तोच चेहरा. पण यावेळी त्याच्या हातात काहीतरी होतं. एक बंदूक.
वेळेचे पक्के आहात तुम्ही, तोच घोगरा आवाज. छकुली कुठे आहे? मी जोरात ओरडलो. तो माणूस हसला आणि त्याने एका झाडाकडे बोट दाखवलं. तिथे एका झाडाला पाळणा बांधलेला होता आणि त्यात काहीतरी हलताना दिसत होतं. छकुली प्रणिता तिकडे धावायला निघाली. थांबा. त्या माणसाने हवेत गोळी झाडली तशी प्रणिता जागीच थांबली. एक पाऊल पुढे टाकलं तर दुसरी गोळी थेट त्या पाळण्यात जाईल. त्याने धमकी दिली आणि तो हळूहळू आमच्या जवळ आला. मला फक्त तुमचं सत्य या जगासमोर आणायचं आहे, पण त्याआधी मला पाहायचं आहे की तुम्ही एकमेकांसाठी काय करू शकता. असं बोलून त्याने खिशातून एक धारदार चाकू काढला आणि माझ्या दिशेने फेकला. तो चाकू माझ्या पायाजवळ येऊन पडला. मग तो म्हणाला, जर तुला तुझी मुलगी आणि तुझी प्रेयसी, तुझी बहीण वाचवायची असेल तर तुला एक कुर्बानी द्यावी लागेल. काय? मी घाबरत विचारलं. तो चाकू उचल आणि प्रणिताच्या उजव्या गालावर अशी जखम कर जी तिला आयुष्यभर या पापाची आठवण करून देईल. तिचं हे सौंदर्यच आहे ना ज्याने तुला वेड लावलं, तेच आता संपव. मी एकदम हादरलो. काय भयानक मागणी होती तीर्थरूप. मी लाचार होऊन प्रणिताकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात फक्त आसवं होती. मी म्हणालो, नाही, मी हे करू शकत नाही. ठीक आहे. त्याने बंदूक पाळण्याच्या दिशेने रोखली. मग छकुलीचा निरोप घ्या. नाही, थांब. प्रणिता ओरडली. प्लीज भाऊ, तू ह्याने सांगितल्याप्रमाणे कर. छकुलीसाठी कर. तिने स्वतःचा गाल माझ्या पुढे पुढे केला. माझ्याकडे बघू नकोस. फक्त छकुलीचा विचार कर रे. माझे हात थरथरत होते. मी चाकू उचलला. पाऊस जोर पकडत होता आणि आमच्या डोळ्यात आमचे अश्रू होते. आम्ही एकमेकांकडे लाचारीने फक्त पाहत होतो. मग मी चाकू तिच्या गालाजवळ नेला. तेवढ्यात अचानक एक वीज कडाडली आणि त्या प्रकाशात मला त्या माणसाच्या मनगटावर काहीतरी चमकताना दिसलं. मी ते नीट पाहिलं तर ते एक घड्याळ होतं, रोलेक्स घड्याळ. आणि मला आठवलं ते घड्याळ दुसरं तिसरं कोणाचं नसून आमच्याच बाबांचं होतं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा? पण आम्ही आलो तेव्हा बाबा घरी झोपले होते. मग हे घड्याळ याच्याकडे कसं आलं? मी क्षणभर स्तब्धच झालो. तेव्हा त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आता अस्वस्थता पसरली. झालं का? लवकर कर, लवकर. मी लगेच चाकू खाली टाकला आणि त्याच्याकडे पाहून एक स्माईल केली. मी म्हणालो, तुझा खेळ संपलाय. काय? तो गोंधळला. मी झटकन त्याच्या दिशेने धावलो. त्याला काही कळायच्या आत मी त्याच्यावर झडप घातली. त्या झटापटीत मी त्याच्या चेहऱ्यावरून तो मास्क ओढला आणि मास्कच्या आतला तो चेहरा पाहून मला आणि प्रणिताला जो धक्का बसला त्याने आमचं रक्तच गोठलं. तो चेहरा पंकजचा तर नव्हताच, पण तो बाबांचाही नव्हता. तो चेहरा होता रमेशचा, म्हणजेच प्रणिताच्या नवऱ्याचा. तुम्ही? प्रणिताच्या तोंडून शब्द फुटला नाही. रमेशच्या डोळ्यात आता राग आणि तिरस्कार दिसत होता. मला वाटलं होतं तुमचं नातं पवित्र आहे, पण तुम्ही तर एकमेकांना. मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट खरंच आवडली असेल आणि पुढच्या भागात काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.